मला वाटते राज्यामध्ये गेल्या 8 दिवस हा अलर्ट होता. हा अलर्ट असताना सुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा सण चालू होता. मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा सण दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता 50% पूर्ण झाले असते. मुळात राज्य शासनाने ताबडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषय संदर्भात निर्णय घेणं अभिप्रेत होतं. म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे. म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रति कशा पद्धतीचे हे त्यांच्या कृतीतून झाल्यामुळे दिसून येते. म्हणून आमची मागणी आहे 50,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावे. भुईमुग असू दे, सूर्यफूल असू दे, मका असू दे, उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत. अनेक ठिकाणी ढगफुटीमुळे जमिनी खचलेल्या आहेत, वाहून गेलेले आहेत. काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळे पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी पाचनाळ असू दे, गटवडे असू दे, या गावांमध्ये बर्गे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेली. म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट 10 दिवसांपूर्वी होते, सिरियसली ज्या पद्धतीने शासनाने याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही. यामध्ये सिद्ध होते. आज शासन जागा झालेलं आहे, आजपासून पंचनामे करणार आहे. आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्याला पंचनामे 100% करावे. आज पिकं हिरवी दिसली असली तरी 8 दिवसात पिकं राहणार नाहीत, कुजणार आहेत आणि मग 100% नुकसान झालेलं आहे. सरसकट पंचनामे करावे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो. घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे. आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला, एखादं जनावर मृत्यू झालं, एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं GR काढलेला आहे. परंतु 100% घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे. अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनसमध्ये अंशताचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब, कारण की तो काय आता तुमचे पैसे येईपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही. पूर्ण ज्याचं घर पडलं तो वेळ घेणार आहे बांधायला. तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार. पण तू ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि मग त्याला सानुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार. आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल, नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाली नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल, या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केली.